मोठ्या आक्रमकतेनं कार्यकर्ते जे आहेत ते लातूरच्या रस्त्यावर उतरलेले आहेत। बाजारपेठा बंद केल्यानंतर लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। विविध पक्ष संघटनांचे हे कार्यकर्ते आहेत। काँग्रेस असेल, भाजप असेल, शेतकरी संघटना असेल, प्रहार असेल, अशा वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी लातूर शहरामध्ये बंदचं आवाहन केलं होतं। बाजारपेठा पूर्णपणे व्यापाऱ्यांनी देखील बंद ठेवलेल्या आहेत। कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या आक्रमक असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आज तुम्ही लातूरमध्ये बंद पुकारलेला आहे, काय मागणी आहे तुमची? आम्ही आज लातूरमध्ये सर्व शेतकरी, सर्व पक्ष संघटना यांच्यातर्फे बंद पुकारलेला आहे। आमची एकच मागणी या ठिकाणी आहे, जो सूरज चव्हाण आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे। आणि मला तुमच्या माध्यमातून इथं सांगायचं आहे, ए नालायक सूरज चव्हाण, तू जर खरा शहाणा असेल तर तू लातूरात ये आणि आमचा मार खा। तू जर आमचा मार खाल्लास तर तुला कमी बसेल, नाहीतर इथं उभा टाकलेला प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक छावाचा कार्यकर्ता त्याला मारल्याशिवाय राहणार नाही। संवैधानिक काय आणि असंवैधानिक काय याचा अर्थ काय असतो ते त्या सूरज चव्हाणला आम्ही या ठिकाणी सांगू। पक्ष संघटनेबरोबरच सरपंच संघटना देखील या बंदमध्ये उतरलेली आहे। मला सांगा काय भूमिका? नाही, आमची भूमिका ही आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंत हे सरपंच शेतकरी सोबत काम करत असतात। हा संवैधानिक आणि असंवैधानिक यांचा पक्ष संवैधानिक नाही आणि हा कुठली ग्रामपंचायत लढलेला नाही, नगरपंचायत लढलेला नाही, जिल्हा परिषद लढलेला नाही, बाई बाटली देऊन तिथपर्यंत पोहोचलेला आहे, आमच्यासारखं पोहोचलेला नाही। आम्ही 20 वर्ष झालं अखिल भारतीय छावा संघटना आणि शेतकऱ्यासाठी काम करतो, तिथं तालुक्यावर जिल्ह्यावर काम करतो। ह्यानं कोणते घोडे मारलेत प्रदेशाध्यक्ष झालाय, ह्या कालच्या सुनील तटकरेंनी सांगितल्यामुळं तुला आणखीन बढती मिळणार आहे। तू या छावाच्या पोरांना ठोक म्हणल्यामुळे केलेला आहे। अगोदर सुनील तटकरेचा राजीनामा झाला पाहिजे, कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शेतकऱ्याच्या पायावर नाक घासून त्यांना माफी मागितला तरी त्यांना आम्ही माफी देणार नाही। त्याला अटक झाल्याशिवाय आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील सहभागी झालेले आहेत या बंदमध्ये। तुम्ही पूर्णपणे शहरामध्ये बंद केलेला आहे, जिल्हा बंदची हाक उद्याची देण्यात आलेली आहे, काय भूमिका? काय कुठंतरी चव सोडल्यासारखं, माज आल्यासारखं सत्ताधारी पक्षाचे लोक वागत आहेत। त्यांचा हा अतिरेक झालाय आणि सांगतात काय, कारण तिथं सगळ्या महाराष्ट्राने व्हिडिओ बघितलाय। संविधानिक भाषेत सभ्यपणे त्यांनी म्हणणं मांडलंय, पत्ते खेळणाऱ्या, रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा निषेध केलाय। करायचा नाही निषेध, आंदोलनाची पार्श्वभूमी, चळवळीची पार्श्वभूमी महाराष्ट्राला आहे आणि असंविधानिक भाषेची नावं काढता। अहो पडळकर तुमच्याच सत्तेतले आई बहीण काढतात आज अजितदादाची, तिथं कुठे गेलते तुमचे हात? इथं सभ्यपणे न्याय मागणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलावर दादागिरी दाखवता, मस्ती दाखवता। तुमचा माज मस्ती महाराष्ट्र जिरवल्याशिवाय राहणार नाही। छावाची काय भूमिका आहे? छावाची भूमिका आहे की आज शांततेमध्ये सर्व पक्ष बंद झालेला आहे, परंतु काल जी घटना झालेली आहे तर तो सूरज चव्हाण सारखा टुकार गुंड, एक गावगुंड आहे तो आणि तो राष्ट्रवादीनं पाळलेला आहे। त्या गावगुंडाला या लातूरमध्येच त्याची माती केल्याशिवाय आता छावा संघटना गप्प बसणार नाही। कारण की कायदा जर तो हातामध्ये घेत असेल आणि कायदा तुडवत असेल तर अखिल भारतीय छावा संघटना त्या चव्हाणला तर धडा शिकवेलच, परंतु त्या ठिकाणी तटकरे होते, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला गेला पाहिजे। येणाऱ्या 26 तारखेला मुख्यमंत्र्याचा दौरा, लातूर जिल्हा दौरा आहे, तर तो दौरा आपलं कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही लातूरमध्ये मुख्यमंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाही। त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। सर्वांची आणि आमची छावाची मागणी आहे, तोपर्यंत हा लढाई थांबणार नाही। लातूरमध्ये सर्व पक्षीय संघटनांचा बंद जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे आणि लातूर कडकडीत बंद करून या घटनेचा निषेध करत आहे। कॅमेरामन हर्षलसह महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।